सोन्याच्या दराबाबतची मोठी बातमी समोर आली असून सोन्याचे भाव बदलले आहेत। 5 मिनिटापूर्वी मोदींनी मोठा निर्णय घेतलेला असून सोन्याचे नवीन दर जाहीर करण्यात आले। सरकारकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या सोन्याच्या दराबाबतची मोठी बातमी समोर आली। सोन्याच्या दरामध्ये झालेला मोठा घोटाळा आता बाहेर पडलेला आहे। त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी स्वतः महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। म्हणून सोन्याचे खरे आणि चांगले दर हे समोर आले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय मोठा घेतला आणि सोन्याच्या दरामध्ये बदल झाले। सोन्याचे आणि चांदीचे नवे दर जाहीर झाले आहेत। मोदी साहेबांनी निर्णय घेतल्याबरोबरच 22 कॅरेट सोन्याचे आणि 24 कॅरेट सोन्याचे भाव बदलले आहेत। मागच्या महिन्यामध्ये गगनाला भिडलेले सोन्याचे दर आता स्थिर झाले असून नागरिकांना दिलासादायक बातमी मिळत आहे। बाजारपेठांमध्ये देखील नागरिकांची गर्दी झाली आहे, कारण मोदी साहेबांचा निर्णय अनेकांना खुशखबरी देऊन गेला आहे। सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे दर जाहीर झाले आहेत। मोदी साहेबांनी निर्णय घेत असताना बाजारपेठांमध्ये नागरिकांची चाललेली फसवणूक, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये चाललेला मोठा खुलासा आता बाहेर पडला आहे। सोन्याच्या दराबाबतचा मोठा खुलासा मोदी साहेबांनी केलाय। सिंगापूरमध्ये असणारे सोन्याचे दर, दुबईमध्ये असणारे सोन्याचे दर, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये चाललेल्या सोन्याच्या दराबाबतची मोठी उलटापालट स्वतः मोदी साहेबांनी पाहिली आणि महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। नवीन वर्षामध्ये मोदी साहेबांनी भारतीय नागरिकांना महत्त्वाची अशी भेटवस्तू दिली आहे, कारण आता सध्याला पाहायला गेलं तर सर्वात महत्त्वाचा असणारा सोने हा धातू सर्वात महाग आहे आणि महाग धातूचे वाढलेले दर पाहता नागरिकांनी सोनं बाजारपेठांकडे पाठ फिरवली होती। अमेरिकेच्या सल्लागाराने देखील दावा केला होता की सोन्याचे दर हे आणखीन वाढणार आहेत, आणखीन हे वाढतच जातील, पण यालाच विरोध करत मोदी साहेबांनी मोठा निर्णय घेतला। त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये एवढी मोठी उलटापलट झालेली आहे की 22 कॅरेट सोनं असू दे किंवा 24 कॅरेट सोनं असू दे, दोन्ही सोन्याच्या दरामध्ये बदल झालेत। कारण मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे या शहरामध्ये देखील सोनं खरेदी करणं नागरिकांनी थांबवलं होतं। व्यापाऱ्यांनी देखील सोनं खरेदी करणं थांबवलं होतं, परंतु अखेर आता सोने खरेदीबाबतचा मोठा खुलासा बाहेर पडला। जुन्या व्यापाऱ्यांनी देखील सोन्याच्या दरामध्ये झालेल्या मोठ्या उलटापालटबाबत थेट संवाद साधला आहे। सोन्याचे नवीन दर जाहीर झालेत, त्यामुळे नागरिकांनी जेव्हा सोन्याच्या खाणीमधून सोनं निघतं त्यानंतर सोन्याच्या ज्या प्रक्रिया केल्या जातात त्या सर्व प्रक्रियेमध्ये सहमत असलेल्या त्या सर्व प्रक्रियेचे सल्लागार जे असतात ते सोन्याच्या खालीच्या सल्लागारांनी आता स्वतः सोन्याच्या दराबाबतचा मोठा खुलासा केल्याचं पाहायला मिळतं। कारण सोन्याचे दर हे आता इतकेपर्यंत कधीही वाढलेले आपण पाहिले नव्हते। मित्रांनो, सध्याची स्थिती गेली तर 5 वर्षामध्ये डिसेंबर 2021 मध्ये सोनं होतं 48,800 रुपये तोळा। दुसरं ज्यावेळेस डिसेंबर 2022 आलं त्यावेळेस सोनं होतं 54,380 रुपये। त्यासोबतच कोरोनाची लाट आली आणि त्यामुळे सोन्याच्या किमती या भयानक वाढलेल्या पाहायला मिळाले। सोन्याचे दर गगनाला भिडले असून डिसेंबर 2023 मध्ये 63,187 रुपये तोळा सोनं झालं। हे सोनं 2024 डिसेंबरमध्ये 76,850 रुपये तोळ्यांनी विकलं गेलं आणि परत 2025 मध्ये सोन्याचे भाव हे पूर्ण 1 लाखाच्या पार आणि 1.5 लाखाच्या पार गेले। 2025ला तर सोन्याने 1.5 लाखाच्या पार उडी मारली आणि 2025 एंडला सोनं हे खूप महाग झालं। परंतु आता 2026 मध्ये नागरिकांना नवीन खुशखबरी मिळत आहे, कारण सोन्याच्या दराबाबतचा झालेला मोठा खुलासा आता उघडकीस आला आहे। स्वतः मोदी साहेबांनी सोन्याचं खरं सत्य हा नागरिकांच्या समोर आणलं। त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे सोन्याचे नवीन दर जाहीर झाले। अमेरिकन खाणीच्या सल्लागारांनी जेव्हा दावा केला होता की सोन्याचे दर हे राजकीय वातावरणामुळे देखील वाढले आहेत, परंतु राजकीय वातावरण बघायला गेलं तर इराण, रशिया यासारख्या देशांमध्ये चाललेले राजकीय वातावरण, युद्धाच्या परिस्थिती देखील आता स्थिरावल्या आहेत, पण तरीही सोन्याचे दर हे वाढतच चालले होते आणि सोन्याच्या दरामध्ये होत चाललेली ही वाढ नागरिकांसाठी भयानक होती। म्हणूनच मोदी साहेबांनी 2026 मध्ये नवीन वर्षामध्ये नागरिकांचा विचार करत सोन्याच्या वाढत्या दराकडे स्वतः लक्ष दिलं आणि सोन्याचे वाढलेले दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे। 2025 मध्ये सोन्याच्या खाणीमधून जे सोनं निघालं ते जगभरात 4,794 टन इतकं सोनं निघाले, म्हणजे 2024 पेक्षा हे सोनं जास्त प्रमाणात निघाले। त्यामुळे 2026 मध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी उलटापालट होणार आहे। मोठ्या प्रमाणात वाढलेले सोन्याचे दर हे घसरण्याच्या दिशेने वेग घेणार आहेत। त्यामुळे सोन्याचं प्रमाण हे जास्त झालंय। जगभरामधील सोन्याच्या साठ्यामध्ये वाढ झाली असून सोन्याचे दर हे कमी करण्याचा विचार होत आहे, परंतु सोन्याचे दर हे अजूनही कमी झाले नव्हते। त्यामुळे बाजारपेठांमध्ये वाढलेले सोन्याचे भाव पाहता मोदी साहेबांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी केली आणि सोन्याचे खरे भाव समोर आणलेत आणि याचीच माहिती आपण घेणार आहोत। जागतिक
स्तरावर सोन्याच्या मागणीमध्ये होणारी घसरण पाहता केंद्र सरकारने काल एक बैठक भरवली होती, ज्यामध्ये सोन्याच्या दरावर मोठी चर्चा करण्यात आली। भारतीय रुपया मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या आयातीमध्ये घट झाली आहे। मागील 2 दिवसापासून सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये 3% घसरला होता, परंतु आज सोन्याचा दर हा आणखी 6% घसरला। त्यामुळे 5 वर्षातली सर्वात मोठी घसरण देखील नोंदवण्यात येणार आहे। मोदी साहेबांनी स्वतः याकडे लक्ष दिल्यामुळे सोन्याच्या दरामध्ये हजारो रुपयांची घसरण होत आहे। त्यामुळे आजचा ऐतिहासिक उच्चांक सोन्याच्या दराने जो गाठला होता, तो ऐतिहासिक घसरण देखील आता ठरणार आहे। लाखोवर गेलेलं सोनं आता डायरेक्ट हजारोंनी घसरणार आहे। हजारोंची घसरण सोन्याच्या दरामध्ये होणार आहे। सोनं आता इतक्या हजारोंनी स्वस्त होणार याची माहिती अनुभवी सोनारांकडून देखील देण्यात आलेली आहे। त्यांनी देखील सोन्याच्या दराबाबत मोठे विचार मांडले आहेत, अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांचा आता मोठा फायदा होणार आहे। सोन्याच्या दराबाबत सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे। जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता तुम्ही सोनं खरेदी करून तुमच्या पैशाची बचत देखील करू शकणार आहे। तुमच्या खिशावरील ताण कमी होणार असून सरकारकडून आता सोन्याच्या दरामध्ये घसरण करण्यात आली आहे। नेमकी किती रुपयांची घसरण, किती हजारांची घसरण होणार आहे हे आपण पाहणारच आहोत। पण सामान्य नागरिकांना सोनं खरेदी करणं शक्य होणार आहे, कारण सोनं स्वस्त करण्यात आलं आहे। तर याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या तारखेला सोन्याची किंमत ही सर्वात जास्त घसरणार आहे। 2025 मध्ये सोन्याच्या खाणीमधून जे सोनं निघालं होतं ते जगभरामध्ये जास्त प्रमाणात निघालेलं आहे। त्यामुळेच आता सोन्याचा साठा वाढला आहे। त्यामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। नागरिकांनो, जर तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण अमेरिकन खाणीचे सल्लागार होते, त्यांनी सांगितलेलं होतं की जेव्हा सोनं खाणीमधून निघतं आणि त्याच्यावरती ज्या प्रक्रिया केल्या जातात त्यामध्ये अनेक फसवणूक देखील केली जाते। कारण काही सोन्यामध्ये तांब्याचं मिश्रण देखील केलं जातं किंवा काही सोन्यामध्ये 22 कॅरेट सोन्यामध्ये नागरिकांनो बऱ्याच प्रमाणात अनेक धातूंचं मिश्रण केलं जातं आणि नागरिकांची फसवणूक केली जाते। त्यामुळे अमेरिकन खाणीचे सल्लागार जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की सोन्याचे दर भयानक वाढलेले आहेत। त्यामुळे सोनं खरेदी करताना सोनं तपासून खरेदी करा, कारण 22 कॅरेट सोन्यामध्ये धातूंचं मिश्रण हे असतंच, परंतु 24 कॅरेट सोन्यामध्ये देखील काही वेळेस फसवणूक होऊ शकते। सोन्याच्या वाढलेल्या भयानक किमती पाहता आता सोन्याच्या फसवणुकीमध्ये वाढ झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये देखील मोठी उलटापालट चालू झालेली आहे। सामान्य नागरिकांना सोनं खरेदी करणं हे अशक्य झालं होतं। त्यामुळेच आता सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे। जर तुम्हाला कमी किमतीमध्ये सोनं कुठे मिळत असेल तर ते सोनं एकदा चेक करून घ्या, असं देखील सांगण्यात आलेलं आहे। सोन्याच्या दराबाबतची माहिती स्वतः अमेरिकन सल्लागाराने देखील दिलेली आहे आणि अनुभवी सल्लागाराने देखील थेट संवाद साधत सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होणार असल्याचं सांगितलेलं आहे। अमेरिकन सल्लागाराने देखील सोन्याची मागणी वाढणार असल्याचं सांगितलं आहे। त्याचबरोबर अनेक बँकांनी जी साठवणूक केली होती त्या बँका देखील सोन्याचे दर वाढल्यामुळे सोन्याचे साठवणूक बाहेर काढत आहेत आणि त्यामुळेच त्या बँकांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळालेला आहे। त्याचबरोबर सोन्याची कमतरता देखील आता होणार नाही, कारण भरपूर प्रमाणात सोनं हे आता बाहेर पडत आहे। जर तुम्ही आता सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी देखील मोठी फायद्याची बाब ठरू शकते। जेव्हा घसरण होणार आहे तेव्हा सोनं खरेदी करून ठेवा, कारण सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात असं देखील सांगण्यात आले। आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उलटापालट झाली किंवा राजकीय वातावरण बिघडलं आणि डॉलरच्या किमतीमध्ये देखील बदल झाले तर सोन्याच्या किमती ह्या एका रात्रीत देखील भयानक वाढू शकतात। त्यामुळे जेव्हा सोनं कमी किमतीमध्ये येणार आहे त्यावेळी सोनं खरेदी करून घ्या। जर तुम्ही आता सोनं खरेदी केलं आणि परत विकलं तर तुम्हाला किती लाखोंमध्ये फायदा होणार आहे ते देखील पहा, कारण आतापर्यंत तांबे, चांदी यासारखे धातूंचे मिश्रण करून देखील दागिने तयार केले जात होते। त्यामध्ये जे सोनं कमी किमतीमध्ये विकलं जातं त्यामध्ये बहुतेक दुकानदार सोन्याच्या 22 कॅरेट सोन्यामध्ये विकतात, परंतु ते आपण पाहणार आहोत की ते शुद्ध सोनं 99% खरं असणारं 24 कॅरेट सोन्याच्या बाबतची पूर्ण माहिती तुम्हाला अमेरिकन सल्लागारांनी दिलेली आहे। त्यामुळे सोन्याचे नवीन दर जाहीर होणार आहेत। नागरिकांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे। नवीन वर्षामध्ये सोनं खरेदी करणं शक्य झालेलं आहे। मोदी साहेबांनी घेतलेल्या निर्णयामुळे सोन्याचे नवीन दर नागरिकांना समजत आहेत आणि आता सोनं खरेदी करणं नागरिकांच्या फायद्याचं ठरणार आहे। हजारो रुपयांची बचत होणार असून 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोनं खरेदी करणं आता शक्य झाले।